लोक अतिशय दुर्दैवी घटना भिवंडी येथे नारपोली गावामध्ये या ठिकाणी घडलेली आहे। रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान ही इमारत या ठिकाणी कोसळली आणि त्यात आतापर्यंत जवळपास 9 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। 4 जण या ठिकाणी जखमी आहेत। अजूनही शोधकार्य सुरू आहे। ही इमारत 2007 मध्ये 8 मध्ये या ठिकाणी तयार झालेली होती। ते फार वर्ष हिला झालेले नाहीत, पण ही दुर्दैवाने रात्री कोसळली। पूर्वी महापालिकेच्या तर्फे प्रशासनातर्फे यांना नोटीस दिली गेलेली होती। 2 वेळा त्यांना बिल्डिंग खाली करा, धोकादायक आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं। पण रात्री काल ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, तो या ठिकाणी करत होता। परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली। पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। या ठिकाणी एनडीआरएफची टीम तात्काळ या ठिकाणी आली। ठाण्याची कॉर्पोरेशनची डिझास्टरची टीम आहे, ती सुद्धा या ठिकाणी आली। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी कमिशनर आहेत, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत। वाचवण्याचा सर्वकष प्रयत्न एनडीआरएफने रात्री केला। सर्व लोकांनी तो बघितलेला आहे, प्रशासन या ठिकाणी होतं, पण 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी जर केली जाईल, खरं रिपेअर करण्याच्या, दुरुस्ती करण्याच्या आधी ही परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची, पण तशी कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही आणि घेतली नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। तो सगळे पिल्लर फोडत होता, आसारी उघडी करत होता, त्यावर त्याला रिपेअर करायचं होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे। सर, या संदर्भात आता इतर उर्वरित जो भाग आहे तो देखील धोकादायक आहे, तर त्या संदर्भात काही निर्णय घेतला आहे? आपण बघताय त्या ठिकाणी उर्वरित भाग, ही बी विंग होती, ए विंग सुद्धा तशीच आहे, बाजूची इमारत सुद्धा तशीच आहे। सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे। सगळी इमारत खाली करण्यात आलेली आहे। त्यात राहणारे सगळे जे भाडेकरू असतील, लोक असतील, त्यांना सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे। मला वाटतं ही इमारत सुद्धा आता आपण बघता ती अर्धी तुटलेलीच आहे, ती सुद्धा तोडावी लागेल, ती लगेच खाली उतरावी लागेल आणि त्याचा अजून एखादी दुसरी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते। आणि म्हणून कॉर्पोरेशनला या ठिकाणी आम्ही सूचना केलेल्या आहेत। जिल्हाधिकारी पण या ठिकाणी आहेत, सर्व प्रशासन या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की ही इमारत लगेच खाली करा। पण या ठिकाणी रात्रभरापासून एनडीआरएफ असेल, ठाणे महापालिका कर्मचारी असतील, या ठिकाणचे सगळे कॉर्पोरेशनचे पोलीस यंत्रणा आहे, रात्रभर या ठिकाणी जागून त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांना जिवंत काढण्यासाठी। परंतु दुर्दैवाने 9 लोक यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत। जे मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे। त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे एनडीआरएफच्या निकषानुसार 4 लाख रुपये, 5 लाख रुपये त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ती जाहीर केलेली आहे। त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे जी रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल। एनडीआरएफशी बोलणं झालंय, प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, ठाणा कॉर्पोरेशनचे सगळे पदाधिकारी, अधिकारी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे। बाजूची जी इमारत आहे ती तात्काळ पाडावी लागेल, कारण आपण बघता त्याची एक साईडच्या भिंत सगळ्या खाली झालेल्या आहेत, पडलेल्या आहेत। ती अतिशय धोकादायक आहे, ते केव्हाही पडू शकते, आता काम सुरू असतानाही पडू शकते आणि म्हणून ती सुद्धा आपण तात्काळ खाली करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। भिवंडी आणि महापालिकेच्या अंतर्गत 289 इमारती या अति धोकादायक असल्याचं समोर आलंय। त्या इमारती पाडण्यासंदर्भात आणि तेथील नागरिकांना त्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात सरकारकडे काय योजना आहे? निश्चित ही घटना बघून खरं वारंवार आम्ही लोकांना नोटीस देतो, कॉर्पोरेशन देते, प्रशासकीय यंत्रणा नोटीस देत असते, पण लोक त्या ठिकाणून बाहेर निघत नाही।
ही वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्याच ठिकाणी ज्या ज्या वेळेला इमारती कोसळतात त्यावेळेला हाच प्रश्न येतो, नोटीस दिली होती का, धोक्याचा इशारा दिला होता का, तर सगळं दिलेला असतो, पण पर्यायी व्यवस्था नाही, कुठे जाणार हाही प्रश्न लोकांसमोरचा आहे. पण निश्चित आता ज्या ज्या ठिकाणी अतिशय अति धोक्याच्या ज्या इमारती आहेत त्यांचा सर्वे तात्काळ केला जाईल. ज्या ज्या ठिकाणी इमारती अति धोक्याची आहे त्या ठिकाणी ती रिकामी करून त्यांना तात्काळ पाडण्यासंदर्भामध्ये हा निर्णय केला जाईल. या उपरही या ठिकाणी क्लस्टरच्या बाबतीमध्ये असेल, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी किंवा एकनाथजी शिंदे आहेत त्या खात्याचे मंत्री, ते या ठिकाणी निश्चित एक बैठक करून तात्काळ हा निर्णय घेतला जाईल. सर, महत्त्वाचं आहे, महत्त्वाचा एक विषय, शेवटचा विषय, अशा अनेक अनधिकृत इमारती आहेत ज्या अजूनही उभ्या आहेत. तर ज्या इमारती बांधायच्या आधी या संदर्भात का कारवाई केली, जेव्हा एखादी इमारत पडते त्यावेळी अशा प्रकारे कारवाई मला वाटतं या ठिकाणी एन्क्रोचमेंट खूप आहे. आपण म्हणतात भिवंडी अनेक ठिकाणी मी असं म्हणेल, आणि मोठ्या प्रमाणावर इथे तर इतक्या दाटीवाटी लोक राहतात, त्याच्या कुठल्या परवानग्या आहेत हेही मला कळत नाही. अनेक ठिकाणी या ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमणामध्ये इमारती बांधलेल्या आहेत. असताना कुठे कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल, कुठे परवानगी घेतली जात नाही, कुठे कशा पद्धतीने इमारती उभ्या केल्या जातात. परवा मानखुर्दमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल, 4 मजली 10 बाय 10च्या खोलीवर 1, 2, 3, 4 मजले बांधून घेतलेले होते. तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मृत्युमुखी लोक पडलेले आहेत. मला वाटतं अतिक्रमणाचा प्रश्न हा खूप गंभीर आहे आणि भिवंडीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला वाटतं यावर सुद्धा अतिशय गांभीर्याने विचार नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी झाला पाहिजे. सर क्या करेंगे सर, हिंदी में बता दीजिए, हिंदी में बता दीजिए. भिवंडी में यहाँ पर जो हादसा हुआ है उसमें 9 लोगों की मौत हुई है. बहुत दुखद घटना ये है. आप देख रहे हैं कि रात को 11 साढ़े 12 के बीच में यहाँ पर ये इमारत जिसका काम चल रहा था मतलब रिपेयर का काम चल रहा था, इसकी कोई परमिशन कॉर्पोरेशन ली गई नहीं थी. दिन में किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए, इसलिए रात को ये काम चल रहा था. और काम चलते समय ये जो ढांचा है पूरा, ये इमारत है, ये पूरी नीचे आ गई. पहले से ही नोटिस देकर इसमें के जो परिवार थे, 30 परिवार थे, उनको खाली कर दिया गया था. उसके बावजूद भी जो है या 1-2 परिवार है ये यहीं पर रुके थे. इमारत गिरने से 9 लोगों की मौत इसमें हुई है. 4 लोग जख्मी इसमें है, उनको अस्पताल में भर्ती किया गया है. और भी ये मलबा निकालने का काम एनडीआरएफ की तरफ से जारी है. थाना की डिजास्टर की टीम है, पुलिस यंत्रणा है, हमारी सभी लोग यहाँ ध्यान दे रहे हैं. मुझे लगता है और भी 3-4 लोग नीचे होने की आशंका यहाँ के आसपास के जो लोग हैं उन्होंने जताई है. मुझे लगता है कि 9 लोगों की मौत यहाँ पर हुई है. सर, ये प्रशासन क्या कार्रवाई कर रहा है? क्या कोई परमिशन नहीं थी, फिर भी रिपेयरिंग का काम यहाँ पर चल रहा था? बिल्कुल गलत था. उनको नोटिस भी दी गई थी, इस इमारत को नोटिस भी दी गई थी. उसके बावजूद भी यहाँ पर रिपेयर का काम रात को चल रहा था कि किसके ध्यान में ना आए, इसलिए रात को ये काम चल रहा था. ये बहुत गलत बात है. इसकी जांच होगी, इंक्वायरी होगी और इसमें जो भी दोषी होंगे उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी. सर, क्या ओनर पर और कॉन्ट्रैक्टर पर एफआईआर किया जाएगा? मैंने वही कहा, जो भी लोग इसमें दोषी होंगे वो तो सब जांच की जाएगी, पूरी होगी. और इसके बाद में इसमें जो भी लोग उनके ऊपर है. सर, क्या पहले से कोई प्रिकॉशन प्रशासन के द्वारा प्रिकॉशन प्रशासन तो बहुत लेता है. कई सारी इमारतें उनको हमने मतलब नोटिस भी दी है कि इमारत खाली कर दो, ये कभी गिर सकती है, इमारत बहुत खराब है. और यहाँ सबसे बड़ा मसला ये है कि यहाँ एनक्रोचमेंट बहुत है, बहुत भारी संख्या में यहाँ सब एनक्रोचमेंट है. नोटिस देने जाओ तो कोई खाली नहीं करता है, उनको कोई पर्यायी जगह नहीं होती है, ऑप्शन उनके सामने नहीं होता है, ये भी बात है. लेकिन इमारत गिरने के बाद फिर प्रशासन उनको दोषी ठहराया जाता है. लेकिन मुझे लगता है सभी नागरिकों की भी जिम्मेदारी है कि नोटिस आने के बाद में हम लोगों को दिख रहा है कि इमारत कभी गिर सकती है, धोखे में है, लेकिन कोई खाली नहीं करता. ये भी बात उतनी सही है. मुझे लगता है इसमें सख्ताई अपनानी पड़ेगी. कॉर्पोरेशन को हमने कहा है, जिला प्रशासन है, कलेक्टर भी यहाँ पर है, पुलिस प्रशासन है, सभी को हमने कहा है कि जो भी इमारतें अभी ऐसे गिरने जैसी है, धोखे की है, उनको खाली कर दिया जाए. मुआवजे की घोषणा इसमें मुआवजा माननीय मुख्यमंत्री जी से मेरी 2 बार बात हुई है सुबह से लेकर. उन्होंने जो भी इसमें मृतक है, उनके जो परिजन है, उनके जो रिश्तेदार है, उनको 5-5 लाख रुपए देने का ऐलान किया. सर, आसपास की बिल्डिंग की स्थिति है वो भी बहुत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.